नमस्कार. शालेय पोषण आहार MDM ॲप मागील काही दिवसापासून अपडेटेड करण्यात येत होते. त्यामुळे आपल्याला त्या माहिती भरताना भरपूर समस्या येत होती. आता हे ॲप अपडेट केलेले आहेत. तर हे ॲप डाउनलोड कसे करायचे आणि रजिस्टर कसे करायचे याची प्रक्रिया आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम क्रोम ओपन करायचं आणि क्रोममध्ये MDM स्कूल लॉग इन असं सर्च करायचं. असं सर्च केल्यानंतर सरलची जी वेबसाईट ओपन होते ती ओपन करायची. त्याच्यानंतर इथे वरच्या साईडला एक डाउनलोडची अशी आपल्याला एक टॅब दिसेल. तिथे क्लिक केल्यानंतर इथं SMS वापरकर्ता पुस्तिका आणि डाउनलोड PM पोषण ॲप असे 2 ऑप्शन येतील. तर आपल्याला ॲप तिथून डाउनलोड करायचं आहे आणि तिथे जी नोटिफिकेशन येते की या अगोदर जर तुमच्या मोबाईलला जुनं ॲप असेल तर तो ॲप आपल्याला पहिल्यांदा अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच हा ॲप आपण डाउनलोड करायचं आहे. बघा, ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला आहे आणि तो आपण आता इथून इन्स्टॉल करतोय. इन्स्टॉल होण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करायचा आणि ॲप ओपन केल्यानंतर बघा ॲप ओपन होतंय. ओपन केल्यानंतर आपल्याला जो ॲप रजिस्टर करायचा आहे. रजिस्टर करण्यासाठी सर्वप्रथम वरच्या याला UDAS कोड, आपल्या शाळेचा जो UDAS कोड असेल तो UDAS कोड आपण टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर MDMला जो आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो मोबाईल नंबर तिथे आपण टाकून घ्यायचा आहे आणि रजिस्टर म्हणायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर एक OTP आपल्याला तो प्राप्त होईल. तो OTP आपण इथे टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर कन्फर्म OTP म्हणायचं आणि त्याच्यानंतर बघा आता ॲप ओपन रजिस्टर सक्सेसफुल झालेलं आहे आणि अशा प्रकारे आता ॲप ओपन झालेलं आहे आणि या माध्यमातून आता आपण रोजची जी आपल्या MDMची मुलांची उपस्थिती इथे आता आपण दर्शवू शकतो. अशा प्रकारे हे ॲप सुरळीत चालू